नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, रेल्वे भरती बोर्ड म्हणजेच या ठिकाणी भारतीय रेल्वेमार्फत अजून एक मेगा पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याबद्दल ऑफिशियली रेल्वेच्या वेबसाईटवरती मित्रांनो ही माहिती देण्यात आलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकता RRB मुंबई म्हणजेच रेल्वे भरती बोर्ड मुंबई यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती या ठिकाणी आलेलो आहोत. कुठली पदं आहेत ती सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर बघा मित्रांनो, सेंट्रल एम्प्लॉयमेंट नोटीस www.rrbmumbai.gov.in या वेबसाईटवरती आल्यानंतर इथं पहा मित्रांनो, RPF तुम्हाला दिसेल. पहा, याच्यावरती क्लिक केलं की तुमच्यासमोर अशा पद्धतीने नोटीस ओपन होईल. पाहू शकता ही नोटीस ऑफिशियली आता देण्यात आलेली आहे. याच्या अगोदर मित्रांनो ही जी आहे या ठिकाणी अशा पद्धतीने पहा पेपरमधलं शॉर्ट नोटिफिकेशन फिरत होतं. तर मित्रांनो हे खरं आहे. आता या ठिकाणी ऑफिशियली रेल्वेने देखील ते नोटिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे. तर काय म्हटले पहा, अँड इंडिकेटिव्ह एम्प्लॉयमेंट नोटीस या ठिकाणी दिलेलं आहे 1/2024 RPF 2/2024 रिगार्डिंग सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस CEN RPF फॉर रिक्रुटमेंट ऑफ सब इन्स्पेक्टर अँड सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस जी आहे त्यानुसार रिक्रुटमेंट ऑफ कॉन्स्टेबल्स इन रेल्वे प्रोटेक्शन फोर्स अँड रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स इन इंडियन रेल्वेज. तर बघा, दोन डिपार्टमेंट आहेत. एक आहे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच RPF रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स. अशा पद्धतीने दोन ठिकाणी या ठिकाणी ही पदभरती केली जाणार आहे. या ठिकाणी म्हटलं त्यांनी ऑज पब्लिश्ड इन एम्प्लॉयमेंट न्यूज रोजगार समाचार इंग्लिश हिंदी डेट इन 2 मार्च 2024 या ठिकाणी हे पब्लिकेशन प्रसिद्ध झालेलं आहे. आणि इथं देखील डेट जर आपण बघितली 2 मार्च 2024 आहे. म्हणजे ही माहिती जी आलेली होती ती एकदम खरी या ठिकाणी आहे मित्रांनो एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये. तर किती जागा आहेत काय आहे ती सर्व माहिती तुम्हाला देतोय. तर बघा काय म्हटलं खाली, डिटेल्ड पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट विल बी ऑन 15 एप्रिल 2024. 15 मार्च 2024 पूर्णपणे डिटेल नोटिफिकेशन प्रसिद्ध केली जाणार आहे. आणि अँड द लिंक फॉर द ऑनलाईन ॲप्लिकेशन विल बी अवेलेबल ऑन द सेम डे ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द फॉलोविंग RRBs. तर बघा, पूर्ण स्टेट वाईज वॅकेन्सी असणार आहेत. याच्यामध्ये मित्रांनो मुंबईचे देखील आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता मुंबई RRBचं देखील मित्रांनो दिलेलं आहे. पहा 4 नंबरला मुंबई RRB.gov.in. मुंबईमध्ये देखील वॅकेन्सी असणार आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये देखील वॅकेन्सी असतील. आणि मराठीमध्ये मित्रांनो या ठिकाणी ही परीक्षा तुमची घेतली जाणार आहे. इंग्लिश हिंदी मराठी लोकल लँग्वेजमध्ये देखील तुमचे पेपर असणार आहेत. तर पूर्ण ऑल ओव्हर स्टेट वाईज या ठिकाणी वॅकेन्सी, ऑल ओव्हर स्टेट वाईज RRB वाईज या ठिकाणी तुमची रिक्रुटमेंट निघणार आहे. 14 मार्चलाच हे पब्लिकेशनसाठी निघालेलं होतं, परंतु आज मित्रांनो या ठिकाणी ऑफिशियल वेबसाईटवरती 2 दिवसापूर्वी या ठिकाणी हे प्रसिद्ध झालेलं आहे चेअरपर्सन रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत. तर हे RRBने का प्रसिद्ध केलेलं आहे? RPFच्या जागा आहेत, परंतु RRB तुमची रिटर्न टेस्ट घेणार आहे आणि RPF जे असणार आहे पुढील प्रोसेस करणार आहे. तर बघा आता कुठले वॅकेन्सी, किती वॅकेन्सी आहेत. ही जी एम्प्लॉयमेंटमध्ये त्यांनी सांगितले की आम्ही न्यूज ही दिलेली आहे तर ही खरी आहे. यानुसार जागा येणार आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये जर बघितलं आपण मित्रांनो तर ॲप्लिकेशन तुमचे 15 एप्रिलला चालू होतील आणि या ठिकाणी 14 मे 2024 तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येईल. सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल ह्या 2 पोस्ट आहेत. पहिली पोस्ट असणार आहे या ठिकाणी पहिलं डिपार्टमेंट आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि दुसरं आहे रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स RPSF आणि RPF. तर याच्यामध्ये पहा सब इन्स्पेक्टर जी पहिली पोस्ट आहे त्यासाठी मित्रांनो 452 जागा आहेत आणि कॉन्स्टेबलची जी पोस्ट आहे त्यासाठी 4208 जागा आहेत. टोटल 4660 पदांची ही मेगा भरती असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो कॉन्स्टेबलसाठी तुम्ही जर अप्लाय केलं तर फक्त 10वी पासवरती तुम्हाला अप्लाय करता येईल. मित्रांनो याच्यामध्ये कॉम्पिटिशन कमी असू शकतं, कारण की महाराष्ट्रामध्ये सध्या 17,000 पदांची पोलीस कॉन्स्टेबल पदांची भरती देखील चालू आहे. तर इकडं देखील मित्रांनो ह्या 4208 जागा असणार आहेत. 10वी पासवरती फक्त तुम्हाला इथे अप्लाय करता येईल. तर याचा पेमेंट जो असणार आहे मित्रांनो 21,700 सेंट्रल गव्हर्नमेंटचा पेमेंट आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला सर्व भत्ते असणार आहेत. वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष असेल, प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन असेल. त्यानंतर सब इन्स्पेक्टरला ग्रॅज्युएशन तुमचं लागेल आणि 35,400 स्टार्टिंग पेमेंट आहे. प्लस सर्व भत्ते याच्यामध्ये असतील. 20 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे, प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन तुम्हाला असणार आहे. तर हे झाले मित्रांनो जागेबद्दलची माहिती. किती वॅकेन्सी आहेत तर 4660 वॅकेन्सी असतील. याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ॲप्लिकेशन वगैरे सर्व RRBच्या वेबसाईटवरती देण्यात येईल. आता याच्यामध्ये मित्रांनो एजबद्दल देखील दिलेलं आहे. याच्यामध्ये म्हटलं आहे कॅन्डिडेट वेटिंग फॉर रिझल्ट्स ऑफ प्रिस्क्रिप्टेड एज्युकेशन क्वालिफिकेशन शुल्ड अप्लाय
म्हणजे लास्ट डेटसाठी देखील तुम्हाला जर तुम्ही या ठिकाणी शेवटच्या वर्षाला असाल तरी देखील ॲप्लाय करता येऊ शकतं. इथे लिहिलेलं आहे तसं त्यांनी. त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फीज वगैरे किती असणार आहे त्याची ही माहिती दिलेली आहे पहा. आणि एक्झाम कशी होणार आहे तुमची, तर पहिल्यांदा तुमची कॉम्प्युटर बेस एक्झाम होईल मित्रांनो, CBT होईल, जी की RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड घेईल. त्याच्यानंतर तुमचं फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, जी की RPF घेणार आहे, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स. त्यानंतर तुमची फिजिकल मेजरमेंट होईल, RPFच घेईल. आणि त्यानंतर तुमचं मेडिकल वगैरे या ठिकाणी केलं जाईल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची म्हणजे लेखी परीक्षा अगोदर होणार आहे. त्याचा सिलेबस वगैरे तुम्हाला 15 एप्रिलला डिटेलमध्ये जाहिरात आल्यानंतर सर्व माहिती दिली जाईल. त्याच्यानंतर पहा कॅटेगरी वाईज तुम्हाला फीज किती असेल. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ओपन कॅटेगरी OBC कॅटेगरीसाठी 500 रुपये फीज असेल. बाकी SC ST एक्स सर्व्हिसमॅन फिमेल कॅन्डिडेट EBC कॅन्डिडेट या सर्वांसाठी 250 रुपये फक्त फीज ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर खाली जी डिटेल्स दिलेले एलिजिबिलिटीबद्दल दिलेले आणि या ठिकाणी RRBचे वेबसाईट दिलेले सांगितले की या वेबसाईटवरती प्रत्येक वेबसाईटवरती जाहिरात दिली जाईल आणि त्याच दिवशी ऑनलाईन फॉर्म 15 एप्रिलपासून चालू होणार आहेत. तर मित्रांनो जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. याबद्दल तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा व लाईक करा. धन्यवाद.